द्वितीय तरंग यामध्ये पान नंबर 25, 45 नंबर पॅरेग्राफ अर्थप्रयोजन खंडन यामध्ये प्रयोजनाचा विचार म्हणजे फलाचा विचार मांडलेला आहे। आतापर्यंत आपण अनुबंध चतुष्टयातील अधिकारी पाहिला, विषय पाहिला। आता प्रयोजनाचं चिंतन आहे। मिथ्या बंध की सामग्री नहीं है याते ताकी निवृत्ती बने नहीं। आपल्याला जो बंध आहे तो मिथ्या आहे आणि मिथ्या बंध असल्यामुळे त्याला सामग्रीच नाही। खोटं घर आहे तर त्या खोट्या घराला बांधण्यासाठी वाळू, सिमेंट जी काही सामग्री लागते घर बांधण्यासाठी ती असेल का? कारण घर कसं आहे, खोटं आहे, स्वप्नातलं घर आहे। तसं इथं मिथ्या बंध आहे। बंध कसा आहे? मिथ्या आहे आणि तो मिथ्या असल्यामुळे त्याची जी सामग्री आहे ती सामग्री सुद्धा मिथ्या आहे आणि म्हणून ती सामग्री इथं संभवत नाही असा विचार शंकेमध्ये पूर्वपक्षानं मांडलेला आहे। टीका, अहंकार से आदि लेके जो अनात्म वस्तु है, अहंकारापासून ज्या सगळ्या वस्तू आहेत खुर्ची असं मागे घेतली तरी चालेल किंवा खुर्चीवर बसलं तरी चालेल। अहंकार से आदि लेके जो अनात्म वस्तू है सो बंध कही। आता इथं बंध शब्दाची व्याख्या मांडली। बंध कशाला म्हणतात? बंध म्हणजे काय? तर अहंकारापासून सर्व अनात्म वस्तू, अहंकाराला धरून जेवढ्या अनात्म वस्तू आहेत त्या सगळ्या काय आहे? बंध आहे। सो बंध कहिये है, त्याला बंध असं म्हणा। सो बंध, तो बंध अध्यास रूप होवे तो ज्ञानते निवृत्त होवे। जर तो अध्यास रूप असेल तरच त्याची निवृत्ती होते। पान नंबर 25 वर 45 नंबर पॅरेग्राफचं टीका आपण पाहतोय। त्यामध्ये बंध कशाला म्हणतात याचा विचार आपला चालू आहे। बंध जो अध्यास, आता अध्यास काय आहे? बंध आहे। अध्यास शब्दाचा अर्थ काय? आता इथं बंध म्हणजे अध्यास, अध्यास म्हणजे बंध, बंध म्हणजे अध्यास असं नाही। बंध म्हणजे अध्यास, अध्यास म्हणजे काय? मिथ्या। आपण अध्यासाची व्याख्या पाहिली आहे। अध्यास कशाला म्हणतात? अध्यास जो क्या है? मिथ्या वस्तू आणि मिथ्या वस्तूचं ज्ञान, याला काय म्हणायचं? अध्यास। अध्यासाचे प्रकार किती? दोन, एक ज्ञानाध्यास आणि एक अर्थाध्यास। अर्थाध्यासात प्रकार किती? 6 प्रकार, बरोबर आहे। केवल संबंधाध्यास, केवल संबंधाध्यास, संबंध सहित संबंधी अध्यास, केवल धर्माध्यास, धर्म सहित धर्मी अध्यास, अन्योन्य अध्यास आणि अन्यतर अध्यास असे अर्थाध्यासाचे प्रकार 6। या 6 प्रकाराला किती प्रकारात विभागलं? 2 प्रकारात। कोणते? एक स्वरूप अध्यास आणि संसर्ग अध्यास, 2 प्रकार आहेत। आता त्याची व्याख्या विचारण्यात वेळ घालवत नाही। स्वरूप अध्यास कशाला म्हणायचं, संसर्ग अध्यास कशाला म्हणायचं? मुळात अध्यास हाच मिथ्या आहे आणि अध्यास हा मिथ्या असल्यामुळे अध्यासाचं लक्षण पाहत असताना आपण काय चिंतन केलं? इथं
अध्यासाचं चिंतन करत असताना जो अध्यासरूप होवे तो ज्ञानते निवृत्त होय. जे अध्यासरूप आहे तेच ज्ञानाने निवृत्त होत. जो अध्यासरूप नाही होवे तो ज्ञानते निवृत्त होवे नाही, ते ज्ञानाने निवृत्त होत नाही. काहे ते, का बरं? ज्ञान का यह स्वभाव है, ज्ञानाचा हा स्वभाव है. ज्या वस्तु का ज्ञान होवे ताके विषय अध्यास और अज्ञान तिनको दूरी करे. आता ज्ञानाच्या बाबतीतले एक चिंतन मांडलं. ज्ञानाचा स्वभाव काय? ज्याचं ज्ञान आहे त्याच्या बाबतीत जर अज्ञान असेल किंवा अध्यास असेल तरच ते ज्ञान घालवतं. अज्ञान नसेल तर ज्ञानाचं प्रयोजन नाही, असा या वाक्याचा विचार आहे. पुन्हा वाचतो. ज्या वस्तु का ज्ञान होवे ताके विषय अध्यास और अज्ञान तिनको दूरी करे. त्याला ते काय करतं? दूर करतं. जैसे आता दृष्टांत, जेवरी का ज्ञान म्हणजे दोरीचं ज्ञान. दोरी विषय, दोरीच्या ठिकाणी सर्प अध्यासकू और जेवरी के अज्ञान को दूरी करे है. सर्प अध्यास, दोरीच्या ठिकाणी काय भासला? सर्प भासला. हा सर्प अध्यास आहे. आणि दोरीच्या ठिकाणी दोरीचं अज्ञान आहे. दोरीचं अज्ञान आणि सर्पाचा अध्यास. अध्यास कोणाचा आहे? दोरीचा आहे. आणि अज्ञान कोणाचं आहे? सर्पाचं आहे. अध्यास सर्पाचा आहे आणि अज्ञान दोरीचं आहे. यातलं काही का असेना त्या अधिष्ठानाच्या ज्ञानाने त्याची निवृत्ती होते. दोरीच्या ज्ञानाने सर्प अध्यासाची निवृत्ती आणि दोरीच्या ज्ञानाने दोरीच्या अज्ञानाची निवृत्ती. दोन लक्षण आले म्हणून मी त्याला थोडं वाढवलं. जाके विषय जो वस्तु मिथ्या नहीं किंतु सत्य है ताके ज्ञान से निवृत्ती होवे नाही. आता वस्तू जर तिथं मिथ्या नसेल, ती जर सत्य असेल तर ज्ञानाने त्याची निवृत्ती होत नाही. आपल्याला गुरुकडून जे ज्ञान मिळतं, गुरुकडून ज्ञान घ्यावं, मग त्या ज्ञानाची प्रक्रिया सांगितली, मग ज्ञानासाठी सेवा करावी, मग त्या सेवेचं लक्षण मांडलं, हा सगळा विस्तार पाहतो आपण. गुरुसेवेनं गुरुमुखातून चिंतन श्रवण करावं लागतं. बघा, या बाबतीतला एक विचार मी ऐकलाय. गुरुमुखातून आपण जे ऐकतो त्याच्यावर आपला विश्वास बसतो का? आपण श्रद्धेनं सांगणारे बसतो, पण परिणाम आहे का? नाही. का? विश्वास नाही म्हणून परिणाम. मग आमचा विश्वास नाही हे तुम्ही कसं ठरवताय? याला उदाहरण दिलं. डॉक्टरकडे गेलो आपण, आपला आजार रोग सांगितला, डॉक्टरांनी गोळ्या दिल्या. डॉक्टरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून गोळ्या घेतो का नाही? घेतो आपण. डॉक्टरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो, पण गुरुच्या वचनावर विश्वास ठेवत नाही आपण. बर, डॉक्टरला पैसे देऊन विश्वास ठेवतो का न पैसे देता? डॉक्टरला आपण फी देतो आणि विश्वास ठेवून गोळ्या खातो. गुरुला आपण फी देतो का? नाही. विश्वास ठेवतो का? नाही. विश्वास ठेवल्यानंतर ज्ञान, परोक्ष ब्रह्मज्ञान सो क्या है, तिथं विश्वासाचा विचार आपल्या समोर प्राधान्यानं मांडलेला आहे. चला, याचा जास्त विस्तार करण्यापेक्षा ज्ञान हे अज्ञान घालवतं, पण कशाचं अज्ञान?
वस्तूचं अज्ञान का वस्तूच्या ठिकाणी असलेलं मिथ्यत्वाचं अज्ञान? मिथ्यत्वाचं अज्ञान का वस्तूचं अज्ञान? मिथ्यत्वाचं अज्ञान का मिथ्यत्वाचं ज्ञान घालवत? शब्द बदलला फक्त. बघा, विचार सागर ऐकायलो आपण. मिथ्यत्वाचं अज्ञान म्हणजे ज्ञानच आहे. मिथ्यत्व म्हणजे काय? खोट आहे, त्याचं अज्ञान आहे. मिथ्यत्व याचं ज्ञान आहे का? नाही. ते स्वरूप ज्ञानात जाणार आहे का? नाही जाणार. मिथ्यत्वाचं अज्ञान आहे. खोटेपणाचंच अज्ञान आहे. खोटेपणाचं अज्ञान असावं का अधिष्ठानाचं अज्ञान असावं? अधिष्ठानाचं अज्ञान असेल तर ज्ञानाने अज्ञान जातं. पण कोणत्या ज्ञानाने? अधिष्ठानाच्या ज्ञानाने. म्हणून इथं जेवरी आणि सर्प हा दृष्टांत दिला. जाके वस्तु विषय, जो वस्तु मिथ्या नहीं है, सत्य है. वस्तू जर सत्य असेल तर ताकी ज्ञान से निवृत्ती होवे नाही, त्याची ज्ञानाने निवृत्ती होत नाही. त्याची ज्ञानाने निवृत्ती होते का? होत नाही. तैसे आत्मा विषय अहंकार से आधी लेके, आत्मेच्या ठिकाणी असलेला अहंकार आदि इत्यादी सगळं बंध जो अध्यास कहिए मिथ्या, तो ज्ञान से निवृत्त होय. बघा, ज्ञानाने मिथ्यत्व जातं, अध्यास जातो, बंध जातो, अहंकार जातो, अज्ञान जातो. आता मी शब्द भरपूर मांडले, याचा अर्थ तेवढे शब्द आहेत का? तेवढे शब्द नाहीत. मग निवृत्त काय आहे? तर शब्द वेगळे आहेत, अर्थ एकच आहे. अध्यास म्हणा, मिथ्या म्हणा, बंध म्हणा, एकच आहे. त्यालाच बंध म्हणतात, त्यालाच मिथ्या म्हणतात, त्यालाच अध्यास म्हणतात. शब्द बदललाय. मग काही जण म्हणतील शब्द का बदलायचा? काही काही विचारी विवेकी मंडळींना वाटतं की आपल्याला नेहमी तेच तेच ऐकायला मिळू नये, नको आहे. आम्ही काही सामान्य आहे का पुन्हा पुन्हा तेच तेच ऐकायला? आम्हाला जरा ऐकण्यातलं वेगळेपण पाहिजे. जसं काही काही जणाला खाण्यातलं वेगळेपण हवं वाटतं. आपल्याला खाण्यात एकच असं वाटतं का वेगवेगळं? वेगवेगळं असावं. खायला वेगवेगळं असावं. तसं कपडे वेगवेगळे असावे. काय हरकत आहे दररोज एकच कपडे घालायला? काहीच अडचण नाही. पण आवडत नाही. दररोज रंग बदलून पाहिजे. आपले विचार कसे आहेत? दररोज कपडे कसे पाहिजे? रंग बदलून कपडे पाहिजे. दररोज त्यात व्हरायटी पाहिजे, वेगवेगळं पाहिजे. कपड्यामध्ये, खाण्यामध्ये वेगवेगळं आहे, तसं ऐकण्यामध्ये सुद्धा वेगळेपण असावं. तेच तेच ऐकू वाटत नाही, म्हणून शास्त्रानं सुद्धा शब्द भरपूर तयार केले, अर्थ एकच आहे. बंध, अध्यास, मिथ्या, अज्ञान एकच आहे. या सगळ्याची निवृत्ती कशानं होते? ज्ञानाने होते. आत्मा विषय मिथ्या बंध की सामुग्री है नहीं और बंध प्रतीत होवे है. आत्मेच्या ठिकाणी मिथ्या बंधाची सामुग्रीच नाही, तर बंध प्रतीतीला येतो. याते बंध सत्य आहे. मग बंध तुम्ही सत्य माना, ता सत्य बंध की ज्ञान से निवृत्ती की आशा निष्फल है. बघा, आता इथे चिंतन काय आलंय? मिथ्या बंधाला सामुग्री मिथ्या आहे का सत्य? मग बंध मिथ्या आहे
हा जो बंध मिथ्या आहे, या मिथ्या बंधाला सामुग्री जी आहे ती सत्य आहे का मिथ्या आहे? मिथ्या आहे, सत्य नाही. मग चिंतन आलं आत्मेच्या ठिकाणी मिथ्यत्व आहे का? मग हा जो बंध आहे, या बंधाला काय म्हटलंय आपल्याकडं? मिथ्या म्हटलंय. त्याला सामुग्री मिथ्या. मिथ्या सामुग्री असते का? स्वप्नातलं घर आहे, त्याला किती ट्रक वाळू आणली, किती पोते सिमेंट आणले, किती विटा आणल्या, घर कुठलंय? स्वप्नात आहे. स्वप्नातल्या घराला सामुग्री जमा केली का? नाही. मग सामुग्रीच नाही, पण घर प्रतीतीला यायला लागलं म्हणजे घर मिथ्या म्हणू नका, सत्य माना. दिसायला लागले ना, घर दिसतंय ना. जर घर दिसत असेल तर त्याला मिथ्या का म्हणतात? घर दिसत नसतं तर आम्ही मिथ्या म्हणून मानलं असतं. घर दिसायला लागले म्हटल्यानंतर त्याला मिथ्या का मानतात? बघा, आत्माविषय मिथ्या बंध की सामुग्री है नहीं. बंद प्रतीती होय, बंद प्रतीतीला येतोय, घर प्रतीतीला येतंय, याते बंद सत्य है. ता सत्य बंध की निवृत्ती ज्ञान से, ज्ञानाने त्या सत्यबंधाची निवृत्ती मानणं हे निष्फल आहे. आशा निष्फल है, त्याला काय म्हणतात? ती इच्छा निष्फल आहे. अथ अध्यास सामुग्री निरूपण, याला काय म्हटलंय? अध्यास सामुग्री कशी आहे, आता त्याचं निरूपण इथं चिंतन येणार आहे. अध्यास शब्दाचा अर्थ मिथ्या. मिथ्यत्वाला महत्व आहे का? नाही. त्याची सामुग्री आहे का? नाही. आता त्या सामुग्रीच नाही तर मग त्याचा विचार कसा मानायला लागला? मिथ्यत्वाचा विचार हा कसा मानताय? याचं चिंतन करत असताना सत्य वस्तू के ज्ञानजन्य संस्कार, वस्तू कशी आहे? सत्य. सत्य वस्तू के ज्ञानजन्य संस्कार, सामुग्री एक. आता इथे सामुग्री सांगायला लागली. चहा करायचा आहे, सामुग्री काय काय लागते? चहा करायला दूध लागतं, पावडर लागते, पाणी लागतं. कारण आपल्याकडे चहा दुधाबरोबर पाणी पण असावं लागतं. बिगर पाण्याचा चहा आपण करत नाही आणि तो आपल्याला बघावा पण वाटत नाही. प्यावा वाटतो का नाही याचा विचार कुटुंबात नसतो. पाण्यासहित केलेला चहा हा प्यावा वाटतो का नाही हे पिणाऱ्यानं ठरवायचंय, करणाऱ्यानं नाही. हे कोण ठरवायचंय? पिणाऱ्यानं ठरवायचंय. तुम्हाला प्यायचंय का नाही हे तुम्ही ठरवा. पण आमच्याकडे सामुग्रीमध्ये फक्त दूध, पावडर, पातेलं, साखर नाही. त्या दुधाबरोबर काय पाहिजे? पाणी पाहिजे. पाणी घातलंच पाहिजे. आता त्या पाण्याची क्वांटिटी सांगण्यात वेळ घालवत नाही. कारण आम्हाला सवय लागली आहे. चहा म्हणून त्याला प्यायचा आहे. तो चहा लागू दे नाही तर न का लागेल. आता दूध किती जास्त लागेल काटकसर केलं तरी? खूप वापरलं दूध दररोज घरी, अर्धा लिटर पण जास्त नाही. अर्ध्या लिटरचे महिन्याचं जर गणित घातलं किती जाणार आहे? खूप खूप झालं 400-500 रुपये जाणार. महिन्याचे 400-500 रुपये वाचवायसाठी दररोज चहा कसा प्यायचा? पाणीदार चहा प्यायचा. आपल्याकडं सवयच अशी आहे. आपण काटकसर अशी करतो की ज्या गोष्टीमध्ये कसलंही तथ्य नाही. मी सामुग्री मांडायला लागलो बरं का, जाता जाता थोडे संस्कार केले. पण सामुग्रीमध्ये
काय काय आहे यांनी 5 सामुग्री सांगितली. कशासाठी? अध्यास हा मिथ्या आहे का सत्य आहे हे पटवून द्यायला लागले. सत्य वस्तू के ज्ञानजन्य संस्कार. वस्तू कशी आहे? सत्य. सत्य वस्तूला संस्कार सुद्धा ज्ञानजन्य. और तीन प्रकार के दोष. इथं तला जर पहिली वेलांटी असती तर 3 म्हणजे ते असा अर्थ. दुसरी वेलांटी म्हणजे 3 संख्या आली. इथं काय आलं? संख्या आली. वेलांटीला किती महत्व आहे. आपल्याकडं वेलांटी कुठली द्यायची असते याचा नियमच नाही. आणि हे समाजाने ज्याला सांगायचं त्यांनाच आत्ता कळेल. जाऊ द्या, जास्त नको आता त्यामध्ये. चला, 3 प्रकार के दोष. किती दोष आहेत? 3. प्रमेय का दोष 1, प्रमाता का दोष 2, प्रमाण का दोष 3. प्रमेयाचा दोष म्हणजे ध्येयाच्या ठिकाणी असलेला, साध्याच्या ठिकाणी असलेला दोष. साध्य. प्रमेय. इथं प्रमेय शब्दाचा अर्थ आत्मा असं लगेच घ्यायचं नाही, साध्य असं घ्यायचं. साध्याच्या ठिकाणी असलेला. प्रमाता का दोष. प्रमाता म्हणजे जीव. प्रमाता कोण आहे? हा जीव. प्रमाण म्हणजे साधन. साधनेचा दोष, जीवाचा दोष आणि प्रमेयाचा ध्येयाच्या ठिकाणी असलेला 3 दोष आहेत. हे 3 आणि वर एक आलेला सत्य वस्तू के ज्ञानजन्य संस्कार. आम्ही पेढा खाल्लाय. पेढा काय केलाय? खाल्लाय. आता आम्हाला माळ घालणारी मंडळी पेढे वाटायला लागले. तो पेढा समोर आला. बघितल्याबरोबर लक्षात येतं की हा काय आहे? पेढा आहे का? आपण त्याला काहीच म्हणत नाही, पण घेतो आणि काय करतो आपण? दुसऱ्याला देतो. का? हा पेढा आहे. पेढा म्हणून वाटायला लागलेत आता, हे सत्य. कारण याच्यामध्ये सुद्धा आता भेसळ आली. पेढ्यामध्ये भेसळ प्रमाणापेक्षा जास्त आले आणि म्हणून आता एकादशीला सुद्धा पेढा खायचा का? आज काय आहे? एकादशी आहे. मग पेढा दिला. हे चालतो पेढा, पण कोणता पेढा चालतो? त्या पेढ्याकडे बघितल्यावर लक्षात येतं की आपल्याला पेढा कोणता खावा. पेढा जर जास्त मोठा असेल तर तो एकादशीला चालतो का? आता तुम्ही म्हणाल आकाराने मोठा आहे. हो, बऱ्या प्रमाणात मिक्स केलेला पेढा जास्त मोठा देतात. तो असं याच्याने देतात वजन करणारे, पण त्याच्या जास्त वजनाकड बघत नाहीत. आणि जो चांगला पेढा आहे, काही काही ठिकाणी त्याला मलई पेढा, कंदी पेढा असं म्हटलं जातं, त्याला अर्धा ग्रॅम पण वाढवू देत नाही. त्या मशीनवर बघून तो पेढा दिला जातो. जाऊ द्या, मी फक्त काय सांगत होतो? सत्य वस्तू के ज्ञानजन्य संस्कार. प्रमेय, प्रमाता, प्रमाण, अधिष्ठान के विशेष रूप अज्ञान. आम्हाला अज्ञान आहे, पण कशाचं आहे? बघा, हे सगळ्यांनी पाठ करा. उत्तर देताना चुकलं तर काय करायचं? आता इथून पुढे अंक करायला लावायचे का? चला, अधिष्ठान के विशेष रूप का अज्ञान. फक्त अज्ञान म्हटलं नाही इथं. आता अधिष्ठानाचं अज्ञान का अधिष्ठानाच्या विशेष रूपाचं?
यातल्या विशेष शब्दाला महत्व आहे. म्हणजेच अधिष्ठानाचं सामान्य रूपाचं अज्ञान असेल तर चालतं. अधिष्ठानाच्या सामान्य रूपाचं अज्ञान चालतं, पण विशेष रूपाचं चालत नाही. आता त्याचं स्पष्टीकरण सगळं पुढे येणार आहे. पण आपण काय चिंतन करतोय, हे इतनी अध्यास की सामुग्री है, या विना अध्यास होवे नाही. याच्याशिवाय अध्यास होत नाही. अध्यासाचं कसं आहे, अध्यास व्हायचा असेल तर सामुग्री लागते. काही काही जण म्हणतात, महाराज किती दिवसात ना आलात, पण काय चहा पण आता करता येत नाही. बघा, चहा पण करता येत नाही का? चहा करणारेच माहेरला गेले. चहा करणारे कुठे गेले? माहेरला. सामुग्री आहे. सामुग्रीचा काय आहे? अभाव. सामुग्री असेल तर कार्य, तसं सामुग्री असेल तर अध्यास आहे. आपल्याला सुद्धा भ्रम निर्माण व्हायला कारण सामुग्री आहे. गैरसमज झाला, पण गैरसमज व्हायला सुद्धा सामुग्री लागते. उगीच गैरसमज होत नाही. मग गैरसमज व्हायची सामुग्री काय? पण ज्यांच्या ज्यांच्या मनात गैरसमज निर्माण होतो, समजायचं त्यांच्या मनात विवेकाला जागा नाही, असं चिंतन आहे. का? विवेक असेल तर ती व्यक्ती काय करते? सारासाराचा विचार करते. हा सांगायलेला बरोबर आहे का? याचं सत्य आहे का? बरं, सांगितलं असेल, जाऊ दे, सोडून दे. विवेक असेल, विचार असेल तर गैरसमज होत नाही. आणि विवेक नसेल तर गैरसमज होतो. गैरसमजाचा दुसरा शब्द भ्रम. भ्रम शब्दाचाच पुढचा शब्द भ्रांती. भ्रांतीलाच मिथ्या आणि मिथ्याला अध्यास. आलो आपण इथं. आता अध्यासाचा हा क्रम आहे. अध्यास, भ्रांती, भ्रम, गैरसमज, या सगळ्याला सामुग्री लागते. किती सामुग्री लागते? तर 5 सामुग्री लागते. सत्य वस्तू, ज्ञानजन्य संस्कार, प्रमेय दोष, प्रमाता दोष, प्रमाण दोष, अधिष्ठान के विशेष रूप का अज्ञान, या 5 सामुग्रीने युक्त जर सामुग्रीचा समूह असेल तर अध्यास होतो. आणि अध्यास झाला की ज्ञानाची आवश्यकता आहे. ज्ञान कधी पाहिजे? अध्यास असेल तर, अध्यास झाला तर. या अध्यासाच्या बाबतीमध्ये चिंतन मांडलं गेलं. आता त्यामध्ये या 5चा विस्तार काय केलंय आपल्याकडं? 5चा विस्तार आहे. पाठीमागं आपली बहुतेक टिप्पणी राहिली काय, ती आपली राहू द्या, उद्या घेऊ आपण ते, कारण टिप्पणी खूप मोठी आहे. आजच्या याच्यात होणार नाही, त्यामुळं त्याला थोडं आपण ठेवूया. उद्या फक्त आठवण करा. जैसे सीपी में रुपये का 1, जेवरी में सर्प का 2, अध्यास होय है. 2 दृष्टांत आले. सीपी म्हणजे काय? जिल्ह्याचा पोलीस प्रमुख, शहराचा पोलीस प्रमुख, सीपी. सीपी में हिंदी शब्द है. शिपी म्हणजे शिंपलं. शिपी में रुपये का, रुपये म्हणजे चांदी. शिंपल्याच्या ठिकाणी चांदीचा भ्रम, एक दृष्टांत. दुसरा दृष्टांत, जेवरी में सर्प म्हणजे दोरीच्या ठिकाणी सर्प का अध्यास होवे है, सर्पाचा अध्यास होतो. हे 2 दृष्टांत आले. आता यातला शिंपल्याच्या ठिकाणी चांदी हा दृष्टांत कुठं आलाय? आपण कुठं ऐकला? चंद्रोदय मध्ये. कितव्या कलेत?
हा 6व्या कलेमध्ये ऐकला. आपण 2च ग्रंथ ऐकले, त्यामुळं आता आपण कुठल्या कलेत कुठल्या ग्रंथात आलंय म्हटलं की काय करणार आहे? एकानं चंद्रोदय सांगायचं आणि दुसऱ्यानं विचारसागर सांगायचं. एखादं कुणाचं तरी बरोबर येणारच आहे. चला, 6व्या कलेमध्ये आपल्याला चांदीच्या भ्रमाचा दृष्टांत आला. शिंपल्याच्या ठिकाणी चांदी आणि जेवरीच्या ठिकाणी सर्प. सो ज्या पुरुष ने सत्य रूपा और सर्प देखे है ताकू अध्यास होवे. ज्या पुरुषानं चांदी पाहिलीये त्यालाच शिंपल्याच्या ठिकाणी काय दिसणार आहे? चांदी दिसणार आहे. एखाद्यानं चांदीच बघितली नाही त्याला चांदीचा भ्रम होणार आहे का? होणार नाही. म्हणजे अगोदर सत्य वस्तूच्या ज्ञानाचे संस्कार मनात पाहिजे, ते पुन्हा तिथं उद्भूत होतात आणि मग भ्रम निर्माण होतो. अगोदर सर्प पाहिलेला पाहिजे तरच काय होणार आहे? लहान मुलांना सर्प कळतो का? नाही. त्यामुळे ते काय करतं? त्या सर्पाकडे जात. साप यायला लागला, लहान मुलं बी त्याच्याकडे जातात का? त्याला सर्पाचं ज्ञानच नाही. सर्प हा विषारी असतो वगैरे हे त्याला माहित नाही, म्हणून लहान मूल सुद्धा सर्पाकडे जातं. याला कारण त्याला सर्पाच्या बाबतीतल्या ज्ञानाचे संस्कार नाहीत त्याच्याकडे. चांदी ज्यानं बघितली आहे त्यालाच भ्रम निर्माण होतो. म्हणजे जाकू सत्य रूपे का और सर्प का ज्ञान नहीं ताकू अध्यास होवे नहीं. त्याला अध्यास होत नहीं. आते सत्य वस्तू के ज्ञान के संस्कार अध्यास के हेतु है. त्यामुळं सत्य वस्तू आणि त्या सत्य वस्तूचे संस्कार बघा. सत्य वस्तू पण पाहिजे आणि सत्य वस्तूचे काय पाहिजे? संस्कार पण पाहिजे. आपल्याकडं वस्तू असते पण वस्तूचे संस्कार नसतात. वस्तू आहे आणि संस्कार आहेत तर अध्यास आहे. सत्य वस्तू आहे पण संस्कार नाहीत, अध्यास नाही. सत्य वस्तू के ज्ञानजन्य संस्कार, त्याच्या ज्ञानाचे संस्कार मनामध्ये पाहिजे. चांदी चकाकणारा पदार्थ आहे, संस्कार आहे. चांदी पांढरा पदार्थ आहे, संस्कार आहेत. आणि म्हणून लांब शिंपलं पडलंय, शिंपल्याची आतली बाजू चकाकणारी आहे. म्हणून आंघोळ करून आलो, वाळवंटामध्ये शिंपलंय आणि लांबून चांदी दिसली. टॉवेलकडे जाणार का शिंपल्याकडे जाणार? शिंपल्याकडे जाणार. अंगावरचं पाणी अंगावर वाळलं तरी चालेल, पण आता कुठं जाणार? शिंपल्याकडे जाणार. कारण अंगावरचं पाणी घरात वाळलेलं चालत नाही, लगेच टॉवेल मिळावं वाटतं. आपल्याला घरी चालतं का असं? नाही. आंघोळ करून 2 मिनिट झालं अजून काही टॉवेल नाही का? पाणी अंगावर वाळलं, काय होणार आहे? तेवढा नाजूक आहे आपण, पण घरी चालत नाही. तिथं चांदी, म्हणून शिंपल्याच्या बाजूने चालायला लागला. थोडं पुढे गेल्यानंतर लक्षात आलं, अरे चांदी नाही, तिथं काय आहे? कागद आहे, चकाकणारा कागद आहे. चकाकणारा कागद आहे. जाऊ दे, बघू तर कागद आहे का चांदी आहे. आता या दोन्हीत संशय. या संशयाला कोणता संशय म्हणायचा? बरोबर आहे, प्रमाणगत संशय. याला कुठला म्हणायचं? प्रमाणगत का प्रमेयगत? प्रमेयगत संशय. कारण चांदी कागद हे साधन आहे का साध्य आहे?
साधन आहे कशाचं? शिंपलेच्या ठिकाणी शिंपलेपणाच्या ऐवजी चांदी भासायला लागली. चांदी हे साधन नाही. चांदी साधन आहे का? नाही. कागद साधन नाही. तिथं प्रमाणाचा संशय म्हटलं की पाहण्याचा संशय आला तिथं, तर तो प्रमाणाचा संशय होता. हा प्रमेयगत संशय आहे. चांदी आहे का कागद आहे? कागद आहे का अभ्रक आहे? अभ्रक आहे का आणखी काही आहे? समोरच्या वस्तूच्या विषयी संशय आहे, त्याला प्रमेयगत संशय म्हटलं जातं. आणि त्या दृष्टीनं याचं चिंतन करत असताना पुढं गेलो आणि लक्षात आलं, अरे याच्या चांदी नाही, कागद नाही, शिंपले आहे. सत्य वस्तूच्या ज्ञानाचे संस्कार अध्यासाला कारण आहे. 5 सामुग्री सांगितली, त्यातली एक सत्य वस्तूच्या ज्ञानाचे संस्कार. आता हे ज्ञानच आहे, पण सत्य वस्तूचं ज्ञान आहे, त्याचे संस्कार मनात आहेत. पण आत्ता सत्य वस्तू आहे का, आहे का नाही, यामध्ये पुन्हा 5व्या मुद्द्याचं चिंतन करताना आपल्याला त्याचा विचार येणार आहे. सामान्य का विशेष? मग सामान्याचं अज्ञान का विशेषाचं अज्ञान, हा विचार आपल्या समोर येणार आहे. त्याचं चिंतन आपल्याला करायचं आहे, पण ते चिंतन आपण उद्याच्या पाठाला करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.